ख्रिस्ताच्या गौरवी नामामध्ये आपणा सर्वांना माझा सलाम. प्रियांनो, लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐका. ही आजच्या काळाची गरज आहे. ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आज भिंती न बांधता पूल बांधण्याची काय गरज आहे. शेवटच्या काळात आमची काय जबाबदारी आहे. पित्याची इच्छा पूर्ण करणे हेच आमचं जीवित कार्य आहे. त्यावर आपण थोडा वेळ विचार करूया. प्रथम आपण पाहूया की भिंती आम्हाला का बांधायच्या नाही. आपण घर बांधतो म्हणजे काय करतो. भिंती बांधतो म्हणजेच काय करतो तर प्रत्येक खोली एकमेकांपासून वेगळी करतो. कारण काय तर आम्हाला आडपडदा हवा असतो. एका खोलीतील गोष्टी भिंतीमुळे दुसऱ्या खोलीत दिसत नाही. प्रत्येकाला एकांत हवा असतो. आपला आवाज पलीकडे जाऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. या सगळ्या गोष्टी जगिक भिंतीविषयी आहेत. थोडं पुढे जाऊया आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाकडे बघूया. आमच्या जीवनात आम्ही अशा कितीतरी मोठ्या मोठ्या आणि उंच उंच भिंती उभारलेल्या बांधलेल्या आहेत की आम्ही त्यात पूर्णपणे गुरफटून गेलेले आहोत. ह्या भिंती आहेत गैरसमजाच्या, मत्सराच्या, व्यसनाच्या भिंती, हेवादेवाच्या भिंती, रागाच्या, दुष्टपणाच्या भिंती, गरिबी श्रीमंतीच्या भिंती, लोभी, हावरटपणा, खोटे बोलणे, फसवणूक करणे इत्यादी गर्वाच्या भिंती सुद्धा आहेत. आज नात्यात, समाजात, कुटुंबात, मंडळीत, कामाच्या ठिकाणी आम्ही बांधलेले आहेत. त्या पाडाव्या लागणार आहेत. कारण त्यामुळे आमचा आवाज पुढे इतरांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे तो पोहोचला पाहिजे अशी प्रभूची इच्छा आहे. आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ शकत नाही. प्रत्येक जण आपल्यातच बांधलेल्या खोल्यांमध्ये कैद करून राहतो. ज्या भिंतींमुळे आम्हाला ख्रिस्ताची प्रीती दिसत नाही, दाखवता येत नाही, त्या भिंती काय उपयोगाच्या. प्रियांनो, पाडा त्या भिंती म्हणजे स्वतंत्र व्हाल, मुक्त व्हाल. ह्या भिंती पाडल्या नाहीत तर आपण सार्वकालिक जीवनामध्ये कसा प्रवेश करणार. न्यायाच्या दिवशी आम्हाला फार कठीण जाईल. प्रभू येशूने देखील स्वतःचे रक्त सांडवून पिता व मानव यांच्यामधील आडभिंत पाडली. आपला मार्ग मोकळा केला, सोपा केलेला आहे. देव स्वतः त्या भिंती पाडतो तर आम्ही मानवांनी त्या भिंती का बांधाव्यात. त्याऐवजी आम्हाला मनामनात प्रीतीचे पूल बांधावे लागतील, ज्यामुळे माणसे एकमेकांशी तशीच देवाशी जोडली जातील. हे पूल आम्हाला प्रीतीचे, पश्चातापाचे, क्षमा करण्याचे, विश्वास ठेवण्याचे, सहनशीलतेचे पूल बांधावे लागणार आहेत. कारण प्रभू येशूने कॅल्वरीच्या क्रुसावरील बलिदानाने स्वतःचे रक्त सांडवून आम्हासाठी सार्वकालिक जीवनाकडे, स्वर्गाकडे जाण्यासाठी स्वतःच्या रक्ताने हा पूल बांधलेला आहे. कारण पित्याकडे जाण्यासाठी येशू हाच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. एका जीवनातून दुसऱ्या जीवनाकडे जाण्यासाठी ह्याच पुलावरून जावयाचे आहे. हा मार्ग संकुचित आहे व अरुंद आहे. चला तर मग हा पूल बांधा. यावरूनच जावायचं आहे. जितके पूल बांधू तितके आम्ही एकमेकांशी, देवाशी जोडले जाऊ. जर भिंती बांधू तर दूर दूर राहू, देवाशी जोडले जाणार नाही. तर मग आपण आजच ठरवूया, तुम्ही या भिंती पाडणार का की बांधणार आहात. प्रीतीच्या पूल बांधणार आहात. प्रभूच्या राज्यासाठी उपयोगी पात्र बनावे म्हणून या जीवनात दक्ष व्हा, जागृत व्हा, प्रभूला आनंद द्या, प्रीतीचे पूल बांधा आणि प्रभूला सर्व समर्पण करून त्याच्या सेवेसाठी स्वतःला तयार करा. आमेन.